कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय रसिका, आज म्हणजे गोळी घालायचंच ठरवलं तसं वाटतंय. आज पोलीसची वर्दी घातली आहे ना, अजून रिस्पेक्ट वाढलं पाहिजे की नाही, म्हणून आज पूर्ण जोश लावला. मावशी, म्हणजे तुम्हाला सांगतो रसिकाच्या तोडीस तोडतात तुम्ही. प्रयत्न केला, पण आधी तुमच्या मनात नव्हतं नाचायचं का? असं का होतं? कारण का मी एक खेडेगावात आलेली, प्रत्येकाचे काही विचार असतात. बरोबर, की असल्या क्षेत्रात आपल्याला जायचं नाही, बरोबर, फक्त घर चूल आणि मूल एवढंच. बरोबर. पण आता आपण आलो फिरायला मुंबई. आता तुम्ही मला आज नाचाय सांगाल हे काय माहित नव्हतं. उद्या मुलं घरी जाऊन म्हणतील, आई तू मुंबई बघाय गेलतीस का, नाचाय गेलतीस. उद्या नाते म्हणतील, आई तिथं काय करून राहायचं, नाचून राहायचं. म्हणजे त्यांना तुम्ही जर असं नाचलं त्यांना आवडणार नाही असं वाटतंय तुम्हाला? कसं आहे, आता माझ्या नाती आहेत किंवा सुना आहेत, शिकलेले आहेत, त्यांना मी सांगू शकते की तुम्ही हे कला आहे ही एक प्रकारची. पण माझ्या वेळेस सांगितलं असतं माझ्या सासू सासऱ्यांना तर ती तशी म्हटली नसती. ती म्हणली असतीस तू नको ते काम करायला जातीस. तुम्ही एक खूप चांगली गोष्ट काय म्हणतात माहितीये का, की नृत्य ही एक कला आहे. आणि हे तुम्हाला पटलं म्हणजे आता तुम्ही सगळ्यांना पटवू शकता. मला खरंच सांगाल, आयुष्यात तुम्हाला कुठल्या गोष्टीचा राग येतो? खरा खरा राग? मला म्हणजे राग बी येत नाही, मी अशीच आहे, हसतच असते, मला कशाचा राग येत नसतो, मी उलट आनंदी राहते. पण आता माझी सटकली असं कधीतरी तर होत असेल. हा, ते होतं की कधी 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 माझ्यावर कधी असं विचार आलाय की रसिकाला बघून सटकली? नाही, ती सकाळी मला म्हणली, म्हणजे रसिका मला म्हणली, आजी मी तुम्हाला उठवते, तुमचे पाय चेपून देते. आणि ती एकटीच उठून गेली आणि परत मला नंतर त्या आजी उठवून पटकन राग आलता मला. तेव्हा सटकली होती. बरं रसिका, आता तुझ्याकडे तुम्ही जया सखीबद्दल सांग. मी इकडे ना ह्या जेव्हापासून इकडे आल्या ना, मी त्यांना सगळ्याच गोष्टीबद्दल उल्लूच बनवते. मी असं बोलली की आता फ्लाईट कशी पकडायची, जेव्हा फ्लाईट उडते ना तेव्हा त्यांचे चाकं पकडायचे आणि मग जाऊन बसायचं. तर तुम्ही तसं करा. होय का, फ्लाईट पकडायला लागेल, चल मग धावून जाऊया आपण. बोले अरे थांबा थांबा, फ्लाईट उडवते त्या आधी. आणि शावर घेताना पण मी बोलले अरे हे याच्यातून पाणी नाही येत, हे माईक आहे, याच्यात गाणं गायचं. आणि मग मी लगेच शावर ऑन केलं, त्याच्या तोंडावर पाणी. मग सटकणार नाही तर काय होणार मग? सकाळी काय म्हणली माहिती का, उठायचं आणि ह्या टपात उडी मारायची. म्हणजे तू पहिली उडी मार, म्हणजे मी मारते. कारण बेडच्या बाजूलाच आहे ना बाथटब. मी बोलली डायरेक्ट उठायचं आणि उडी मारायच्या. म्हणती खोटं खोटं बोलती माझ्याशी की मला जमतंय का नाही, पण मी तिच्या पुढची हुशार आहे, मला आधीच माहिती असतं. हेच काढायचं होतं. रसिका, तुला असं वाटतं त्यांना उल्लू बनवशील तू, असं वाटलं ना तुला? मला असं तेच वाटलं. लक्षात घ्या, ते खूप हुशार आहेत, खूप स्मार्ट आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.